बावनकुळे बोलत आहेत, थेट जाऊयात. पदाधिकारी नेमले गेले आमच्या महायुतीमधले तर मात्र आमचे महामंडळ पुन्हा एकदा उभारी घेतील. सर, पण महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस दिसते का? कारण भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद संजय सावकारेंकडून काढण्यात आलं आणि शिवसेनेकडून टीका होत आहे की कुठेतरी नागपूरवरतून त्यांच्यावरती दबाव होता. बोंडेकर सुद्धा बोलत आहेत की नागपूरमधून निधी वाटपामध्ये हस्तक्षेप झाला, दबाव असल्यामुळे त्यांची आता उचलबांगडी झाली. हे साफ चुकीचं आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि मी संजय सावकारे आणि किंवा संजय सावकारेंनी माझ्यासमोर प्रस्ताव मांडला आणि रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षासमोर प्रस्ताव मांडला की त्यांना जळगाववरनं भंडारा हे जे ऑड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांना जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या, सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल, पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रीपद जोडा. म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आलं आहे. यामध्ये कुठलाही म्हणजे संजय सावकारेची क्षमता फार मोठी आहे, त्यांच्या क्षमतेवर काही प्रश्नचिन्ह नाही आहे, पण एकंदरीत प्रशासकीय कामकाज रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून, जसं माझ्याकडे अमरावती आहे तर रोजच्या रोज पालकमंत्री म्हणून जो काम जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचं करावं लागतं, आपल्या जनतेला त्या ठिकाणी भेटावं लागतं, सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारला बुलढाणा दिला. पण सर, शिवसेनेकडून आणखी नाराजी व्यक्त केली जाते, कारण तानाजी सावंत जे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करते असा आरोप तुमच्यावर. मी वारंवार सांगतो की आमची कुठलीही भूमिका अशी नाही आहे की माननीय एकनाथ शिंदेजी कडील कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीत आणावा, एकनाथ शिंदेजींच्या पक्षातले लोक काही भाजपमध्ये यावे, ही कुठलीही भूमिका भाजपची नाही आहे, ती कधीच राहणार नाही. उलट काँग्रेसमधनं ज्यांना जे लोक राहुल गांधीला कंटाळलेले आहेत, जे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला कंटाळलेले आहेत, काँग्रेसमधले काही लोक आमच्याकडे आले तर निश्चितपणे आम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पक्षप्रवेश दिलेला आहे. ते आमच्याकडे येत आहे, आम्ही नाकारत नाही आहे, पण शेवटी प्रत्येक पक्षामध्ये जर कोणी आलं तर आम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही. पण एकनाथ शिंदेजीच्या आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचा अठरा कुठलाही आमच्याकडनं त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाही आहे आणि तसा होणार नाही. दुसरीकडे सुनील शेळके जे आहे, सुनील शेळके असे म्हणतात की भाजपमधल्या एकाही पदाधिकाऱ्याला आहे ते राष्ट्रवादीमध्ये घेऊन आले, महायुतीमध्ये एक दुसऱ्यांच्या पक्षामधले पदाधिकारी घेण्यासाठी रसिकेत झाली असं म्हणायचं नाही. आता आमच्याकडे एकनाथजी, अजितदादा आणि माननीय देवेंद्रजी बसले असताना हे ठरलंच आहे की सत्ताधारी पार्टीमधल्या महायुतीमधला कुठलाही कार्यकर्ता हा एकामेकाने घ्यायचा नाही, एकामेकांना त्याचा पक्षप्रवेश करायचा नाही ठरला आहे आणि ते सूत्र महाराष्ट्रामध्ये आता आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश करताना पाडतो आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे हे वारंवार टीका करत आहेत की मराठा आरक्षणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच प्रामुख्याने नेहमी अडथळा करता येते, काय वाटतं? नाही, मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की जरांगे यांची भूमिका एकेरी आहे. जरांगे यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये परिवाराबद्दल, आमच्या आया बहिणीबद्दलच्या टीका करणे अयोग्य आहे. जरांगे सरकार उलथवण्याची भाषा करतात हे अयोग्य आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवारचं सरकार, हे जे महायुती सरकार आहे, हे सरकार 3,17,00,000 मतांनी निवडून दिला. 51.78% मतं घेऊन सरकार आला आहे आणि अशाच सरकारला उलटून टाकू, 3,17,00,000 मतं मिळाले आहे असं सरकार उलटून टाकू, ह्याच्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात कीड निर्माण करणाऱ्या भाषा आहे. आणि माझी विनंती आहे सर्वांनाच की महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये, आपापला हक्क सर्वांना मांडता येईल. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. स्वतः या राज्यामध्ये मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं काम हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा याकरता मी स्वतः बघितला आहे 14 ते 19 काळामध्ये.
त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 7-8 रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. तो विधिमंडळामध्ये हायकोर्टमध्ये टिकला, सुप्रीम कोर्टमध्ये टिकला. आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर तो कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला. मला हे म्हणायचं आहे, ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली, ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं, आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल, आमच्या आया बहिणीबद्दल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे, आम्हीही सहन करणार नाही आहे. आणि कुणाचं सरकार उलटवत आहे? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत. असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे. आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे, हे काही कोणी खपून घेणार नाही. कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. सरकार काही लोळापांगलं नाही आहे, सरकार स्ट्रॉंग आहे, सरकार महायुतीचं आहे. एकनाथजी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही काम करतो आहे. असं सरकार उलटून टाकू? खऱ्या अर्थाने ही भाषा या ठिकाणी बंद केली पाहिजे. आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे, त्या नियमात बसतील, त्याच्याकरता काही नियम होतील, काही चर्चा होतील, बैठका होतील, उपसमितीची बैठक होईल, त्यात निर्णय होतील. मराठा समाजाला जे जे काही द्यायचं असेल ते समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आहे आणि पुढेही आमचं सरकार या ठिकाणी काम करणार आहे. मागण्या तुम्ही म्हणताय, पण मागण्या कितपत तुम्हाला रास्त वाटतात? कारण की मराठा आणि आरक्षण कुणबी मिळालेलं आहे. एकच त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणजे ओबीसीने सरळ थेटपणे आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी. जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजींनी तेही म्हणणे मान्य केलं ना. त्याचं सर्वेक्षण झालं. सर्वेक्षणामध्ये जे जे लोक कुणबी आढळले, जे जे लोक जात प्रमाणपत्र किंवा जुन्या त्या ठिकाणी नोंदी आढळल्या, त्या एंट्री केल्या ना. म्हणजे काय ठरलं होतं की सर्वेक्षण करा. सर्वेक्षणामध्ये जर तुम्हाला एंट्री आढळल्या तर ओबीसीमध्ये त्यांना घेण्यात आलं.